नमस्कार मंडळी, मी राजू आणि आज आपण चाललो आहोत कोल्हापूर ते मुंबई. चला तर मग सुरुवात करूया या धमाल प्रवासाला. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण मुंबईमधील CST गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल बघणार आहोत मित्रांनो. तर आता आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये आम्ही अंबाबाईचं दर्शन घेतलं, जरा फिरलो मस्तपैकी. तो पाऊस आला तर मग आम्ही लगेच आलो मस्तपैकी आणि इथं आमची गाडी पण लागलेली आहे. तर आम्ही आता बसमध्ये बसलो. आमचं शेवटचं तिकीट मिळाल्यामुळं जरा हेच झालं. असू दे, आता काही एवढं नाही. तर चला तर मग आपली गाडी आता लागलेली आहे. तर आता आम्ही लगेच गाडीत बसलो. गाडीमध्ये आता 9:30 वाजल्यात. आता झोपण्याची वेळ झालेली आहे. गुड मॉर्निंग. तर सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहोत नवी मुंबईमध्ये. साधारणतः आता वाजले आहेत 8:30. तर मित्रांनो, लय उशीर पण झालेला आहे. अजून आम्हाला पोहोचायला 1.5 तास लागणार आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे लय उंच बिल्डिंग आहेत, छान. तर तुम्ही इथे आधी आलात का? आला असलात तर कमेंटमध्ये जरूर सांगा. तर आता आम्ही पोहोचलो. तर आम्ही आता तिथे पोहोचलो दादरला. तर आम्ही तिथे जरा आंघोळ केली, फ्रेश झालो आणि लगेच तिथून CSTचं तिकीट काढलं गाडीचं आणि चढलो गाडीनंतर. एवढी गर्दी होती, बसायला जागा नव्हती. तर आम्ही बघू शकता एक सुद्धा सीट खाली नव्हतं. मग तर
काढलं गाडीचं आणि चढलो गाडीनंतर. एवढी गर्दी होती, बसायला जागा नव्हती. तर आम्ही बघू शकता एक सुद्धा सीट खाली नव्हतं. मग दरवाजात राहून आनंद घेतला. तर इथून CSTला जाण्यासाठी साधारण 18 मिनिटं लागतील. तर आता आम्ही पोहोचलो CSTला. इतकं छान दृश्य आहे की थोडा वेळ बसून फक्त बघत राहिलो. CSTनी आलोय मुंबईच्या एका ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे आपल्या लाडक्या CSTला. चला तर मग जाणून घेऊया या भव्य आणि ऐतिहासिक स्थानकाबद्दल. CST सुरुवात झाली होती 1887 साली, जेव्हा इंग्रजांनी व्हिक्टोरियन टर्मिनस या नावाने ही इमारत बांधली. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर याचे नाव बदलून झाले छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि आता याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT. या इमारतीला 2004 मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता मिळाली. ही केवळ एक रेल्वे स्थानक नाही, तर मुंबईच्या इतिहासाचं एक जिवंत प्रतीक आहे. या इमारतीचं बांधकाम आहे व्हिक्टोरियन गॉथिक शैलीत, ज्याचं भारतीय शिल्पकलेचं सुंदर संगम पाहायला मिळते. मोठं घुमट, काचेचं कोरीवकाम, वाघ, सिंह यासारख्या शिल्पाकृती इथे पाहायला मिळतात. तर आता आम्ही जाणार आहोत गेट ऑफ इंडिया. तर चला तर मग आता गेट ऑफ इंडिया बद्दल बोलू. गेट ऑफ इंडिया ब्रिटिश सम्राट जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या 1911 मधील भारत भेटीच्या स्वागतासाठी बांधले गेले. बांधकाम पूर्ण झाले 1924 साली. उंची सुमारे 26 मीटर 85 फूट. ब्रिटिश सत्ता भारत सोडून गेल्यानंतर 1948 मध्ये शेवटचे ब्रिटिश सैनिक याच गेट मधून गेले, म्हणून हे ब्रिटिश राजवटीचं एक प्रतीक मानलं जातं. हे भारताचं एक महत्त्वाचं पर्यटन आहे. तर मुंबईला कधी आला तर नक्की भेट द्या या पर्यटनाला. तर तिथे शेजारी आपल्याला ताज हॉटेल पण आहे, तुम्ही बघू शकता. ताज हॉटेल अधिकृतपणे द ताजमहाल पॅलेस म्हणून ओळखलं जातं. हे मुंबईतील एक प्रसिद्ध ऐतिहासिक हॉटेल आहे. जमशेदजी टाटा यांनी 1903 मध्ये याची स्थापना केली. हे हॉटेल एक इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेड ICSCL च्या मालकीचं आहे. तर हे एक लक्झरी हॉटेल म्हणून याची ओळखली जाते. आजचा प्रवास इथे संपतो. तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे की तुम्ही अजून कुठल्या ठिकाणी भेट द्यावी असं वाटतंय. कमेंट करून नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.